त्यात भाग घेतला आणि ह्या विद्यार्थ्यांनी ह्या संपूर्ण ट्रिपचा संक्षिप्त स्वरूपात निबंध लिहिला आहे। यात त्याने संपूर्ण ट्रिपची माहिती लिहिली आहे। आपण सर्वांनी देखील अशाच प्रकारे काहीतरी वेगळं करून आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे। अमोलच्या लिखाणात त्याच्या मराठी भाषेतलं प्रभुत्व आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत। अमोलच्या आईने त्याच्यावर जे संस्कार केले आहेत त्यासाठी खरंच त्यांना मानलं पाहिजे। अमोलने मराठी भाषा शिकत शिकत बाकीचाही अभ्यास खूप छान पद्धतीने केला आहे आणि ते फक्त त्याच्या जागरूक पालकांमुळे शक्य झाले आहे। आणि म्हणूनच अमोलच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। तुम्ही एकाच वर्गातले ना? सोडा मला, मी काय लहान नाही का आता? असा किती मोठा झालायस रे तू? हा अरे जैन साहेब, काय आहे पोराचं काय? अहो साहेब, अनिरुद्ध इतपे आठवलं नाही का त्यो? त्याची आई बँकेत अकाउंटंट आहे आणि वडील नगरपालिकेत कर्मचारी आहेत। तो मागच्या वेळी आला होता, ते घरात चोरी करताना सापडला होता तो। अहो अगदी बरोबर, त्याचा मित्र ह्यो आणि ह्यो शाळेच्या आवारात नशा करताना सापडलाय। अहो शाळेतनं कंप्लेंट आली याची, म्हणून आणलाय याला। का रे बाळा, असं का बघतोयस? मी काही करीन, तुम्ही हात पडू नका। ए लय बोललास तर वाल्या फुकून फोडून काढील बघ। अहो मारा ना, मारा की मला, मारा। ए बाबा, जरा आई वडिलांचा तरी विचार कर। हा ते कुठे विचार करतात माझा? 2 दिवस नीट बोलत नाहीत माझ्याशी। काय करू मी? सांगा ना, काय करू? घ्या, म्हणजे साहेब घरोघरी आहे ना तीच कहाणी आहे बघा। आणि स्वतःची तरी काळजी आहे का नाही रे तुला? हा आता केस लिहून घेतली ना, पुढे लय अडचणी होतील तुला। अरे असं वागशील ना, आयुष्यभर दारू पिऊन पडशील रस्त्याच्या कडेला कुठं तरी। काय लागलं तर आम्हाला सांग, चांगलं शिक। अरे आम्ही करू तुला मदत। परत जर अशा गोष्टी करताना दिसलास ना तर बघच। ए अरे काय म्हणतोय मी, कळतंय का? हो साहेब, हो। चल निघ, चल निघ। चिंचुके काय रे? अहो साहेब, ह्यो काही एक काय वे? अहो अजून किती असतील काय माहित। जाऊ द्या। अहो तुम्ही मीटिंगला गेला होता ना शाळेत, तिथं आल्या होत्या का अपर्णा मॅडम? नाही, तिला उशीर झाला यायला, म्हणून रुपाली वहिनींनी अटेंड केली मीटिंग। अच्छा, कुणीतरी आहे ना म्हणजे झालं। बर साहेब, मी काम उरकतो। असं नाही बापू, मला आज कंपनीत लय कंटाळा आलाय। मी उद्या काय आम्हाला लवकर उठत नसतो बरं का? ए दिप्या, असलं काय नाही बरं का? आम्ही पण दोघांनी मगाशी बागेतलंही काम केलंय। आम्ही उठणारे व्यायामाला, तुला व्यायामाला उठलंच पाहिजे। अहो बापू, त्यांना कारणच लागतं ना व्यायाम टाळायला। काही म्हणा, पण हे अमोलनं व्यायामाचं सुरू केलंय ना, ते खूप छान आहे या ठिकाणी। अहो पण जरा उशीर असतं तर बरं झालं असतं की। अहो एवढे सकाळी उठणं अवघड होतंय हो। हो का? अहो नाही, तुम्ही झोपा, तुम्ही काही काळजी करू नका। छोटे सरकार तुम्हाला त्यांच्या पद्धतीने बरोबर उठवतील। तुझं काय जरा काय बस की। कदम, रुपाली वहिनी आलेत का? नाही, लय उशीर झाला, घरात बी दिसली नाही ती। अहो अर्जुन दादा, रुपाली ते छोटे सरकारांना त्यांच्या शाळेत सोडायला गेल्या होत्या, पण अजून आलेल्या नाही आहेत त्या। काय मोना, अगं अमोलची व्हॅन होती ना? अरे दिप्या, व्हॅन असती की, पण रुपालींना शाळा बघायची होती अमोलची, म्हणून त्या गेल्या। एवढा वेळ तिकडे काय करतात काय माहिती। मी सांगतो बापू, आज दुपारी आप्पी आणि मी अमोलच्या शाळेत मीटिंगसाठी गेलो होतो। त्यावेळी आमच्या आधी आमच्या जागी रुपाली वहिनी मीटिंगसाठी हजर होते। काय? अरे मी तिला सकाळी सांगितलं होतं की जरा अमोलला मोकळीक दे म्हणून। विनय काका, ती अमोलला सोडायला शाळेत गेली असेल आणि तिथं मीटिंगचं समजलं असेल। त्यात अपर्णा नाही म्हटल्यावर कदाचित तिनं मीटिंग जॉईन केली असेल ना। कदम, मला काही गोष्टी पटत नाहीत बरं का? हो पण अर्जुन दादा, ही फार मोठी गोष्ट नाहीये ना? अमोल, अमोल, अरे आपे काय ग, उशीर झाला तुलाच? हो, अरे जरा कामाचा लोड आहे ना सध्या, आणि तासभरमध्ये अमोलच्या शाळेत गेला, म्हणून मग मीच थोडा वेळ जास्त ऑफिसमध्ये थांबले। हो का? मग झालं का काम व्यवस्थित? आणि हो, त्या लहान मुलीची जी केस सुरू होती
तो आरोपी सापडलाय. या कामात यश आलं म्हणायचं. आणि आता त्या आरोपीला जेवढी जास्त शिक्षा होईल तेवढी जास्त मी करणारच. आणि त्या मुलीला न्याय मिळवून देणार. वा दिदे, मला पण हीच वाटत होतं बघ. आणि मला माहित होतं तू या माणसांना असं सहजासहजी नाही सोडणार. होय दिप्या, असल्या नराधामांना शिक्षा झालीच पाहिजे रे. हो बापू, मला या कामाचं कौतुकच आहे. आप्पे, तुला आज अमोलच्या शाळेत मिटिंगला यायला उशीर का झाला ग? अरे अर्जुन, सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होती ना माझी. आणि ती मीटिंग अशी अर्धवट सोडून कसं निघणार. तरी शेवटच्या मुद्द्यापर्यंत मीटिंग नेली आणि मग पटकन धावपळ करत तिथून निघाले. तरी मला 15 मिनिटं उशीर झाला तो झाला. नाही ते काय का असं ना, पण तू तिथे वेळेत आली नाहीस हे तर खरं आहे ना. अर्जुन, अर्जा, अरे होय की, पण तू तिला असं धारेवर का धरतोय? अर्जुन, काय एवढा राग डोक्यात घालून ठेवलायस रे? फक्त तुझ्यामुळे आप्पे. मी काय म्हणते एकदा ऐकून तर घे. बस, आजपर्यंत मी फक्त तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकायचं. काय? हे बघ, इथून पुढे अमोलला कोणी, कसं, कोणत्या वेळेला सांभाळायचं याचं आपण एक टाइम टेबल बनवू आणि त्याप्रमाणे वेळा ठरवू. अर्जुन, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी जे योग्य आहे तेच बोलतोय आप्पे. दुसरा मार्ग नाही आपल्याकडे आता. अर्जुन ऐक ना, तू जरा शांत हो. तू ना आता हायपर झालायस. तू ना थोडस शांत राहिला शिक. मी शांतच आप्पे.